हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जान्हवी पाहते की जवळजवळ सगळा स्टाफ तिथे जमला होता. फक्त काही जण जे बाहेर जाऊन लंच करतात किंवा कॅन्टीनमध्ये येत नाहीत तेवढेच तिथे नव्हते. बाकी सगळे कर्मचारी एकत्र जमा झाले होते. हे काय, आज इतक्या लवकर लंच टाईम झाला का? जान्हवीने विक्रमला विचारलं. हो, कारण आज शनिवार आहे आणि हाफ डेही आहे, त्यामुळे लंच टाईमही लवकर झाला. विक्रम तिला शांतपणे समजावत म्हणाला. म्हणजे आज सुट्टीही लवकर होणार? वाव! जान्हवी खुर्चीवरच उड्या मारत थोडं जोरात म्हणाली. सगळ्यांची नजर तिच्याकडेच वळली. विक्रम लगेच तिला शांत करत म्हणाला. हळू बोल, सगळ्यांना आधीपासूनच माहिती आहे की आज सुट्टी लवकर होणार आहे. ओ सॉरी, पण आज नक्की किती वाजता सुट्टी आहे? जान्हवीने पुन्हा विचारलं. 2 वाजता, विक्रमने उत्तर दिलं. प्रत्येक शनिवार सुट्टी लवकर मिळते का? जान्हवीने पुन्हा विचारलं. हो, दर शनिवारीच लवकर मिळते, विक्रम म्हणाला. वा, मग तर बेस्ट आहे, जान्हवी म्हणत होती. पण विक्रमने तिला मध्येच थांबवत सांगितलं. अगं, सुट्टी लवकर आहे म्हणून ब्रेक फक्त अर्धा तासच आहे. काही ऑर्डर करायचं असेल तर लगेच कर, नाहीतर ब्रेकच संपेल आणि आपण फक्त गप्पाच मारत बसू. हो हो, जान्हवीने मान हलवत म्हटलं. सुट्टी लवकर मिळणार हे ऐकून जान्हवी अगदी लहान मुलीसारखी खुश झाली होती. तिचा हा निरागस स्वभाव विक्रमला खूप आवडत होता. किती इनोसंट आहे ही, विक्रम मनातच म्हणाला. त्याने 2 कप कॉफी आणि 2 सँडविचेस ऑर्डर कॅन्टीन स्टाफकडे दिले. दोघं पुन्हा गप्पा मारत बसले. सांग ना, आज लेट झालीस? विक्रमने विचारलं. अरे, माझी झोपच उघडली नाही, जान्हवी थोडी नाराजपणे म्हणाली. अलाराम लाव ना, मग लेट होणार नाही, विक्रमने सल्ला दिला. अलाराम लावतेच ना, पण मला कळतच नाही कधी वाजतो ते, जान्हवी खिन्नपणे म्हणाली. काय गो मुलगी, मुलगी आहेस तू? अलारामच ऐकू येत नाही तुला, विक्रम हसत म्हणाला. मस्करी करू नकोस, खरंच ऐकू येत नाही मला, मी काय करू? जान्हवी त्रासलेल्या स्वरात म्हणाली. ओके ओके, सरांनी रागवलं का? विक्रमने काळजीने विचारलं. त्यानंतर नाही, रागवले तर नाही, पण त्या खडूसाने आजची सॅलरी कापली, जान्हवीने चेहरा पाडत सांगितलं. चांगलं आहे, इतक्यातच निभावलं तुझं, नाहीतर आज सरांचा मूड फार खराब होता, विक्रमने सांगितलं. काय निभावलं? सॅलरी तर कापलीच ना. आधी खूप राग आला होता त्याच्यावर, पण बँकेत तर हाफ डेच असतो, जान्हवी दीर्घश्वास सोडत म्हणाली. जान्हवीसाठी सॅलरी कट होणं ही मोठी शिक्षा वाटत होती, पण विक्रमला नीट कळत होतं की ती खूप कमी भर पडून सुटली आहे. मात्र जान्हवीला याची अजिबात जाणीव नव्हती. लंच झाल्यावर दोघं आपल्या कामाला लागले, पण विक्रमने धीर करून विचारलं. आज बाहेर फिरायला जाऊया का? तुला इथे येऊन एवढा वेळ झाला, पण तू शहर नीट बघितलंच नाहीस बहुतेक. हो, वेळच मिळाला नाही, जान्हवी म्हणाली. तर आज वेळ आहे ना, बीचवर जाऊ, तुला सुंदर सनसेट दाखवतो, खूप छान दिसतं, विक्रम तिला पटवत सांगत होता. जाऊ शकतो, थोडा विचार करून जान्हवी म्हणाली. छान, मग सुट्टी झाल्यावर दोघं सोबत जाऊ, विक्रमने खात्री करत म्हटलं. ठीक आहे, जान्हवीनं शेवटी होकार दिला. दोघंही पुन्हा आपापल्या डेस्ककडे परत गेले. विक्रम आज खूप खुश होता, कारण आज तो जान्हवीसोबत बराच वेळ घालवणार होता. आज थोडा वेळ एकत्र घालवला की जान्हवीलाही मी आवडायला लागेन, मग आई बाबांनाही सांगून टाकेन, विक्रम मनातल्या मनात असे स्वप्न रंगवत होता.
तो इतका उत्साहित होता की 2 वाजायची वाटच त्याला लागत नव्हती. मिस्टर मेहता राजवीर यांच्या केबिनमध्ये गेले आणि म्हणाले, सर, आज आपल्याला मिस्टर अडवाणी यांच्या पार्टीतही जायचे आहे. ते तिथेच कॉन्ट्रॅक्ट साईन करतील. हो, मला आठवतंय. तुम्ही मिस जान्हवीलाही सांगून टाका, राजवीर म्हणाला. सर, मिस जान्हवीही आपल्यासोबत येणार आहे. मिस्टर मेहतांनी थोडं आश्चर्यानं विचारलं. हो, काही अडचण आहे का? राजवीर थोड्या कठोर आवाजात विचारतो. सर, मिस सेना आधीच आपल्या सोबत येत आहेत, त्यामुळे मिस जान्हवीची गरज नाही, मिस्टर मेहता म्हणाले. ठीक आहे, मग मिस एनाला नकार द्या आणि कोणाची गरज आहे किंवा नाही हे ठरवणं तुमचं काम नाही. राजवीरचा आवाज आणखी कठोर झाला. नाही सर, मुद्दा तो नाही. मिस जान्हवीचे कपडे पार्टीसाठी योग्य नाहीत, त्यामुळे कंपनीची इमेज खराब होईल, मिस्टर मेहता थोडे अडखळत म्हणाले. राजवीर काही क्षण शांत राहून म्हणाला, ठीक आहे, मिस जान्हवीसाठी पार्टीला शोभेल असा ड्रेस घेऊन या, जो आपल्या कंपनीच्या स्टेटसला सूट होईल. सर, मी कसा घेऊ? मिस्टर मेहता गोंधळून विचारतात. एक काम करा, माझ्या डिझायनरला फोन करा, तो मिस जान्हवीसाठी ड्रेस पाठवेल, राजवीर म्हणाला. जी सर, म्हणत मिस्टर मेहता केबिन बाहेर गेले. जान्हवी आज फार आनंदात होती, पण तिला बिचारीला काय ठाऊक हा आनंद फार काळ टिकणार नव्हता. तिला वाटलं होतं की राजवीरने तिची आजची सॅलरी कापून तिला सोडून दिले. तिला मुळीच माहिती नव्हतं की राजवीर काही वेगळंच प्लॅन करून बसला आहे. काम पूर्ण करून आज जान्हवी वेळेवरच राजवीरच्या केबिनमध्ये आली. अनेक दिवसानंतर ती आज वेळेत काम संपवून तयार झाली होती आणि खुशही होती. ती आत येत म्हणाली, सर, माझं काम झालं, मी जाऊ का? राजवीर तिच्याकडे न पाहता टेबलवरील फोन उचलतो आणि मिस्टर मेहतांना कॉल लावतो. हा आता फोन कुणाला लावत बसलाय? आधी मला हो म्हणू दे, मला उशीर होते. उशीर झाला तर हेच माझी सॅलरी कापतात. आज मी उशीर करत नाहीये तर मला जाऊ देत नाहीत. किती छान झालं असतं, मीही याची सॅलरी कापू शकले असते तर. रोज लेट आल्याबद्दल पूर्ण सॅलरीच कापली असती. जान्हवी मनातच स्वतःशी बडबडत बसली होती. तेवढ्यात राजवीर ओरडत म्हणाला, मिस्टर मेहता, माझ्या केबिनमध्ये या. जान्हवीचे लक्ष तिकडेच नव्हते. फोनवर काय बोलले तेही तिला ऐकू आले नाही. फोन ठेवताच ती पुन्हा म्हणाली, सर, माझी सुट्टीची वेळ झाली, मी निघू का? यावेळेस राजवीर रागात तिच्याकडे पाहत म्हणाला, मिस जान्हवी, तुम्हाला ऑफिसमध्ये येण्याची वेळ माहीत आहे का? की फक्त जाण्याचीच माहीत आहे? त्यासाठी तर तुम्ही आधीच माझी सॅलरी कापली आहे ना सर, जान्हवी थोड्या रडवेल्या नजरेने म्हणाली. त्याच वेळी मिस्टर मेहता केबिनमध्ये आले. जी सर, आपण बोलावलं होतं, ते म्हणाले. तो, हो मिस्टर मेहता, मी तुम्हाला मिस जान्हवीला पार्टीबद्दल सांगायला सांगितलं होतं, तुम्ही तिला सांगितलं नाही? राजवीरने विचारलं. जी सर, मी ड्रेसबद्दल डिझायनरला सांगितलं होतं, पण ड्रेस अजून आलाच नव्हता, त्यामुळे मी तिला सांगितलं नाही, मिस्टर मेहता अडखत म्हणाले. राजवीरचा राग चढला. त्याने मूठ घट्ट आवळली. मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं की मिस जान्हवीला माहिती द्या. तो जोरात ओरडला. स्वतःचा राग आटोक्यात ठेवण्याचा तो प्रयत्न करत होता. राजवीरच्या ओरडण्याने जान्हवी दचकून गेली. त्याने तिला काहीही म्हटलं नव्हतं, फक्त मिस्टर मेहतांवर राग काढत होता. तरीही ती फार घाबरली. सॉरी सर, मिस्टर मेहता म्हणाले. जान्हवीला काहीच समजत नव्हतं. पार्टी, ड्रेस, युनिफॉर्म, तिच्या डोक्यावरूनच हे सगळं जात होतं.
तेव्हा मिस्टर मेहता तिच्याकडे पाहत म्हणाले, मिस जानवी, आज मिस्टर अडवाणी यांनी एक पार्टी ठेवली होती आणि त्यासाठी तिथे जाण्याचे आदेश मिस्टर मेहतांनी दिले होते. हे ऐकताच जानवीला अचानक खूप राग आला आणि ती संतापून बोलू लागली, मी मी तिथे जाऊन काय करणार? आणि माझी तर आज सुट्टी आहे. मी का मी का कोणाच्या पार्टीला जाऊ? ते ते माझ्या कामात येत नाही. मी कुठेच जाणार नाही. जान्हवी अजून बोलतच होती. तेवढ्यात मिस्टर मेहता तिचे बोलणं थांबवत राजवीरकडे पाहतात. जान्हवीही त्यांच्याकडे पाहत पाहत आपोआप नजरेने राजवीरकडे वळते. राजवीर टेबलाजवळ उभाच होता. जान्हवीचं सर्व बोलणं तो ऐकत होता आणि तिला अशा नजरेने पाहत होता की जणू काही क्षणात तिला गिळून टाकेल. जान्हवीचे डोळे असेच राजवीरच्या डोळ्यांशी भेटतात. ती बोलत असलेली वाक्य लगेचच बदलून टाकते. कोणत्या वेळी जायचे सर? आपण सांगितलंच नव्हतं. मी येईन, नक्की येईन. कामात येते की नाही त्याचा काय संबंध? आपण म्हणालात म्हणजे मी येणारच. इट्स माय ड्युटी. जान्हवीने तिचे शब्द पलटले. ती राजवीरकडेच पाहत मिस्टर मेहतांना उत्तर देते. राजवीरचे डोळे पाहताच जान्हवी लगेच शांत झाली होती. तिला स्पष्ट कळलं होतं की तिने नकार दिला तर राजवीर तिच्यावर लगेच ओरडणार. गुड. राजवीर तिच्याकडे पाहत म्हणाला. जान्हवी फक्त निरागस चेहरा करत उभी राहिली. मिस जान्हवींसाठी कपडे आल्यावर त्यांना देऊन टाका. राजवीर मिस्टर मेहतांना म्हणाला. जी सर. मिस्टर मेहता मान डोलावतात. आता तुम्ही दोघे जाऊ शकता, असं म्हणून राजवीर आपल्या खुर्चीत बसतो. जान्हवी नाराज चेहऱ्याने बाहेर येते. बाहेर विक्रम तिच्या डेस्कजवळ तिचीच वाट पाहत बसलेला असतो. 2 मिनिटांचाही त्याला आता संयम उरला नव्हता. जान्हवी येऊन आपल्या खुर्चीत बसते. अरे, बसलीस कशाला? चल ना, सामान घे, आपण जाणार ना? विक्रम चकित होऊन विचारतो. नाही. जान्हवीचा स्वर थोडा रडवेला होतो. आणि त्यानंतर का नाही जाणार? विक्रम चिंताग्रस्तपणे विचारतो. जान्हवीने नाही म्हणतात विक्रमचे मनच कोसळते. आज 2 वाजण्यापासून तो तिच्याबरोबर वेळ घालवण्याची वाट बघत होता. किती कल्पना, किती स्वप्न त्याने उभी केली होती. पण जान्हवीचं एक नाही ऐकताच ती सगळी स्वप्न काचेसारखी फुटून विखुरली. सरांसोबत पार्टीला जायचं आहे म्हणजे माझी सुट्टी रद्द झाली आहे. तू जा, एन्जॉय कर. जान्हवी खिन्नपणे म्हणते. ते तुला का घेऊन जात आहेत? तुझी काय गरज आहे तिथे? विक्रमला आता चिडचिड येते. त्यानंतर मला काहीच माहिती नाही आणि मी काही बोलूही शकत नाही, जान्हवी उदासीने म्हणते. त्यानंतर मी थांबू का तुझ्यासाठी? विक्रम विचारतो. आणि त्यानंतर इकडे नको, तू जा. पार्टी कुठे आहे, किती वेळ लागेल मला काहीही माहिती नाही. जान्हवी स्पष्टपणे नकार देते. विक्रम दुखी मनाने तिथून निघून जातो. त्याच्या आशांवर पाणी फिरले होते, पण त्याच्या हातातही काही नव्हतं. काय यार, माझ्याच वाटेला येते हे सगळं. चांगली मुलगी भेटली तर तीही हातातून जाईल बहुतेक. वरून घरच्यांचा लग्नाचा दबाव. याच कारणाने गावालाही जाऊ शकत नाही. कधी कुठे लग्न लावून देतील, काय काय प्लॅन केले होते आज. जान्हवीला इम्प्रेस करेन असं वाटत होतं. विक्रम स्वतःशीच पुटपुटत पार्किंगकडे जातो. दरम्यान ऑफिसमधील सगळे स्टाफ घरी निघून जातात. त्यांना पाहून जान्हवीच्याही डोळ्यात पाणी येतं. तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं की कोणालाही वाटेल की ती कधीही रडायला लागेल. ऑफिस पूर्ण रिकामं झालं. फक्त जान्हवी एकटी बसून होती. तेवढ्यात मिस्टर मेहता येऊन
एक पॉलिथिन तिला देतात. हे तुमचे कपडे मिस जान्हवी, लवकर तयार व्हा, मग आपल्याला निघायचं आहे. जान्हवीचा बिलकुल मूड नव्हता, तरीही ती अनिच्छेने कपडे घेऊन वॉशरूममध्ये जाते. आरशात स्वतःकडे पाहून ती खिन्न आवाजात बोलते, काय यार, आज मी अंघोळही केलेली नाही. पार्टीला कुणी असं जातं का? चेहराही बघ, एकदम भूतासारखी दिसते मी. यांनाही आजच पार्टीला जायचं होतं, नाहीतर रोज अंघोळ करून येते तेव्हा कधी पार्टीला जायचं नसतं. आणि पूर्ण दिवस माझ्याकडून काम करून घेतात. आज माझा हाफ डे होता म्हणून आता पार्टीला बोलवत आहेत. किती चालवाज लोक आहेत, असं मनातल्या मनात म्हणत जान्हवी आपल्या बॅगमधून कंगवा काढते आणि केस सेट करू लागते. थोड्याच वेळात ती त्या पॉलिथिनमधून ड्रेसचा बॉक्स काढते. ड्रेस पाहताच जान्हवी थबकून जाते. हे काय, इतके छोटे? हे माझ्यासाठी आहे की एखाद्या लहान मुलीसाठी? ड्रेस हातात धरत ती वैतागून म्हणते. तो एक सुंदर काळ्या रंगाचा ड्रेस होता. फ्रॉकसारखा नेटचा पॅटर्न, खांदे नव्हते आणि अगदी बारीक बाह्या होत्या. राजवीरचे कपडे शहरातील प्रसिद्ध डिझायनरकडून बनायचे. जान्हवीचा हा ड्रेसही राजवीरच्या खास ऑर्डरवर डिझाईन झाला होता. पण जान्हवीला याची काहीच कल्पना नव्हती. त्या ड्रेसची किंमत एवढी मोठी होती की जान्हवीने कधी कल्पनाही केली नसती. ड्रेस पाहताच ती अजूनच चिडते. हे काय उर्मटपणा आहे? मी असे फालतू कपडे कधीच घालणार नाही. रागाने ती ड्रेस परत बॉक्समध्ये ठेवते, पॉलिथिनमध्ये टाकते आणि थेट राजवीरच्या केबिनकडे निघते. राजवीरच्या केबिनमध्ये गेल्यावर तिला दिसतं की मिस्टर मेहता आधीच तिथे बसलेले असतात. दोघे काही महत्त्वाच्या कामाबाबत चर्चा करत होते. जान्हवी पॉलिथिन मिस्टर मेहतांना देत म्हणते, मी हे कपडे नाही घालणार. मी पार्टीलाही याच कपड्यात जाणार. मिस्टर मेहता शांतपणे म्हणतात, मी जान्हवी, पार्टीसाठी पार्टीवेअर घालणं आवश्यक आहे. कंपनीची प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. त्यानंतर मग मला पार्टीला घेऊच नका. तुमची अडचण आहे, माझी नाही, जान्हवी ठाम आवाजात म्हणते. मिस्टर मेहता काही बोलणार इतक्यात राजवीर त्यांना हाताने थांबवत म्हणतो, राहू द्या मिस्टर मेहता, मिस जान्हवी बरोबर म्हणत आहेत. ही आपली समस्या आहे, त्यांची नाही. हे ऐकताच मिस्टर मेहता अक्षरशः थबकतात. राजवीरने काय म्हटलं यावर त्यांना विश्वासच बसत नव्हता. पण आधीच ॲटिट्यूडमध्ये उभी असलेली जान्हवी हे ऐकून आणखीनच आत्मविश्वासात जाते. 10 सेकंद शांत राहिल्यानंतर राजवीर पुन्हा बोलतो, मी जान्हवी, जर या कपड्यांबाबत तुम्हाला समस्या असेल तर तुम्ही तुमचे रिझाईन लेटर देऊ शकता. रिझाईन लेटर? जान्हवी घाबरून म्हणते. हो मिस जान्हवी, रिझाईन लेटर. राजवीर शांत पण ठाम आवाजात म्हणतो. जान्हवी काही क्षण विचारात पडते, पण नंतर धाडस करून म्हणते, हो देईन रिझाईन, पण मी हे कपडे कोणत्याही परिस्थितीत घालणार नाही आणि मला इथे कामही करायचं नाही. ठीक आहे, मग पेमेंट कसं कराल? चेक की कॅश? राजवीर विचारतो. पेमेंट? कोणतं पेमेंट? मी का देऊ पेमेंट आणि कशाचं? जान्हवी चकित होऊन विचारते. आणि त्यानंतर राजवीर तिला कॉन्ट्रॅक्टची आठवण करून देतो. तुम्ही कॉन्ट्रॅक्ट साईन केलं होते ना मिस जान्हवी? नीट वाचलं नव्हतं बहुतेक. त्यात स्पष्ट लिहिलं आहे की जर तुम्ही 6 महिन्यांपूर्वी स्वतःच्या इच्छेने रिझाईन दिलं तर तुम्हाला फाईन भरावा लागेल. फाईन? अच्छा ठीक, देईन. किती फाईन आहे? जान्हवीचा आत्मविश्वास आता तुटू लागतो. फक्त 2 कोटी, राजवीर थेट सांगतो. 2?
2 कोटी? जान्हवीचा आवाजच अडखळतो. 2 कोटी ऐकताच जान्हवीच्या पायाखालची जमीनच सरकते. तिला काहीच कळेनासं होतं. हे नेमकं तिच्यासोबत काय चाललं होतं? राजवीर मिस्टर मेहतांना म्हणतो, मिस्टर मेहता, मिस जान्हवीचं रिझाईन लेटर पेमेंटसोबत स्वीकारा. जान्हवी अचंबित होऊन राजवीरकडे बघत म्हणते, असं कसं होऊ शकतं? अशी कशी जबरदस्ती करता येईल? ती बोलत होती, पण तिला स्वतःलाच काही समजत नव्हतं. कॉन्ट्रॅक्ट साईन करताना तुम्ही का क्लॉज नीट वाचला नव्हता का, मिस जान्हवी? राजवीर शांतपणे विचारतो. आता जान्हवीकडे कुठलाच पर्याय उरला नव्हता. ती ड्रेस हातात घेऊन परत केबिनच्या बाहेर निघून जाते. राजवीर आणि मिस्टर मेहता पुन्हा त्यांचं डिस्कशन सुरू करतात. जान्हवी परत वॉशरूममध्ये जाऊन उभी राहते. मनातली चीड तिला बोलायलाच लावते. काय यार, मुद्दामूनच असा क्लॉज घातला आहे या खडूस माणसाने, जेणेकरून हवं ते करून घेता येईल. 2 कोटींचा दंड म्हणजे काही विनोद आहे का? अरे बापरे, आता कळलं एवढी मोठी कंपनी कशी उभारली यानं. आधी कर्मचाऱ्यांना इतकं त्रास द्यायचा की ते त्रासून राजीनामा देतील आणि मग त्यांच्याकडून हा जबर दंड वसूल करायचा. खरंच डोकं फिरलं होतं माझं जॉब मिळाल्याच्या आनंदात. तेव्हाच नीट वाचायला हवं होतं. आता काहीच करू शकत नाही. तयार होताना जान्हवी स्वतःशीच बडबडत होती. मिस्टर अडवाणी यांनी पार्टी शहराबाहेर त्यांच्या फार्म हाऊसवर ठेवली होती. जागा लांब असल्यामुळे ऑफिसमधून लवकर निघणं गरजेचं होतं. राजवीर केबिनमधून बाहेर पडतो आणि त्याच क्षणी जान्हवी देखील तयार होऊन येते. ब्लॅक ड्रेसमध्ये तिचा गोरा रंग आणखी खुलून दिसत होता. ड्रेसचा गळा खोल असल्याने तिची एक कॉलर बोन स्पष्ट दिसत होती, ज्यामुळे ती अजून आकर्षक वाटत होती. खांदे पूर्णपणे दिसत होते आणि ड्रेस गुडघ्यांपेक्षा बऱ्याच वर होता. तिचे सरळ मोकळे केस थोडेसे उजव्या खांद्यावर आणि बाकी मागे चेहऱ्यावर कुठलाही जड मेकअप नव्हता. फक्त डोळ्यातला काजळ आणि ओठांवर हलकी नैसर्गिक लिपस्टिक. इतक्यानं ती प्रचंड सुंदर दिसत होती. तिच्या स्वज्वलतेतून येणारं निरागसपण तिच्या सौंदर्याला अजूनच उठाव देत होतं. ती समोरून चालत येताना राजवीरची नजर अनायासे तिच्यावर गेली. ती इतकी सुंदर दिसत होती की क्षणभर त्याचं लक्ष तिच्यावरच खिळलं. पण जान्हवीच्या नजरा त्याच्याकडे वळण्याआधीच तो लगेच आपली नजर दुसरीकडे वळवतो आणि काहीतरी फाईल्स तपासत असल्याचा आव आणतो. जणू त्यानं तिला पाहिलंच नव्हतं. जान्हवी त्याच्याकडे पाहते आणि त्याच्या जवळ येऊन उभी राहते. तेवढ्यात मिस्टर मेहता आणि मिस ॲना तिथे येतात. त्यावेळी जान्हवीला पाहताच मिस ॲना एक क्षण स्तब्धच होते. मनात विचार उमटतो, ही ड्रेस खूप महाग दिसते आहे. या गावंढळीला एवढी महाग ड्रेस कुठून मिळाली? त्यानंतर तिला अजिबात कल्पना नव्हती की ती ड्रेस शहरातील सर्वात मोठ्या डिझायनरने बनवली आहे आणि तीही स्वतः राजवीरच्या सांगण्यानुसार. ब्लॅक डिझायनर ड्रेस जान्हवीवर इतकी उठून दिसत होती की जणू ती खास तिच्यासाठीच शिवली होती. मिस ॲनाच्या मनात जळफळाट सुरू झाला. तिनं 3-4 तास मेकअप करून स्वतःला तयार केलं होतं, पण जान्हवीच्या साध्या नैसर्गिक सौंदर्याने तिचा सगळा मेकअप फिका पडत होता. जान्हवी नैसर्गिकरित्या खूप सुंदर होती. गोरा रंग, लांब सडक केस, मोठ्या काळ्या डोळ्या, गुलाबाच्या पाकळ्यांसारखे ओठ आणि गालांवरील खळी तिच्या सौंदर्यात आणखी भर घालत होत्या. तिला मेकअपची गरजच भासत नव्हती. चला सर, मिस्टर मेहता राजवीरला म्हणाले. राजवीरने मान हलवली आणि पुढे चालू लागला. त्याच्या मागे जान्हवी, मिस्टर मेहता आणि मिस ॲना निघाले. लिफ्टजवळ पोहोचताच राजवीरने बटन दाबलं आणि लिफ्टमध्ये शिरला. मिस्टर मेहताही आत गेले. जान्हवी लिफ्टमध्ये जाणार इतक्यात ऐनाने तिला हलकासा धक्का देत स्वतः आत प्रवेश केला.
जान्हवी जवळपास पडलीच असती, पण ती कशीबशी सावरली. हे दोघे, मिस्टर मेहता आणि राजवीर, हे सर्व लक्षात घेत होते. लिफ्टमध्ये जागा असूनही आतले लोक मुद्दाम पसरून उभे होते. त्यामुळे जान्हवीला कुठं उभा राहावं हे समजत नव्हतं. एवढ्यात एनाने लगेच लिफ्टचं दार बंद होण्यासाठी बटन दाबलं. पण दरवाजा बंद होण्याआधीच राजवीरने हात पुढे करून दरवाजा थांबवला आणि जान्हवीला आत येऊ दिलं. मिस ऐना तर राजवीरच्या अगदी जवळ उभं राहण्यासाठी आधीपासूनच तयार होती. लिफ्ट सुरू होताच ती त्याच्याजवळ उभी राहावी असा तिचा प्लॅन होता. पण राजवीर थोडा बाजूला सरकला आणि जागा जान्हवीला दिली. त्यामुळे ऐनाचा सगळा प्लॅन फसला. तिथे तर मला उभं राहायचं होतं. मनातल्या मनात ऐना जान्हवीवर प्रचंड चिडली होती. मोका मिळाला असता तर तिलाच लिफ्ट बाहेर ढकललं असतं. जान्हवी राजवीरच्या बऱ्याच जवळ उभी असल्यामुळे ऐनाच्या चिडचिडीत अजून भर पडली. लिफ्टमधून बाहेर पडून ते ऑफिसच्या बाहेर आले. उजेड होता, त्यामुळे बाहेर येताच राजवीरने लगेच आपल्या गॉगल्स डोळ्यांवर चढवले. राजवीर बाहेर येताच सर्व बॉडीगार्ड्स त्याला कव्हर करू लागले. हे पाहताच जान्हवी पुन्हा एकदा घाबरली. राजवीरने गॉगल्समधून तिच्याकडे पाहिलं आणि पुढे निघून गेला. जान्हवीही त्याच्या मागेच चालत होती. बॉडीगार्ड्सनी राजवीरसाठी गाडीचं दार उघडलं. तो बसणार इतक्यात मिस्टर मेहता म्हणाले, सर, आम्ही तुमची गाडी फॉलो करतो. राजवीरने मान हलवली. मिस्टर मेहता निघू लागले तेव्हा जान्हवीने विचारलं, मी कुठे बसू? त्यानंतर तत्काळ ऐना मध्ये आली. सॉरी, आमची गाडी फुल आहे, तू एक्स्ट्रा आहेस. त्यानंतर मग मी कशी जाणार? जान्हवीने अगदी निरागसपणे विचारलं. जशी ऑफिसला येतेस ऑटोने जा. ऐनाने हसत तिची खिल्ली उडवली आणि निघून गेली. मिस्टर मेहता म्हणाले, माझी गाडी 2 सीटर आहे, तू प्लीज मॅनेज करून घे. तेही निघून गेले. जान्हवी मागून हाक मारत म्हणाली, मला तर ॲड्रेसही माहीत नाही. पण मिस्टर मेहतांचा ऐकूच गेलं नाही. हे मात्र राजवीरच्या कानावर गेलं होतं. तो लगेच गाडीतून उतरला आणि जान्हवीला पुढच्या गाडीत बसण्याचा संकेत दिला. जान्हवी तिकडे जात होती तेवढ्यात राजवीरची नजर तिच्या शूजवर गेली. तेही तिच्या ड्रेसशी अजिबात जुळत नव्हते. राजवीरने मागच्या गाडीतल्या बॉडीगार्डला बोलावून त्याच्या कानात काही सांगितलं आणि पुन्हा आपल्या गाडीत बसला. जान्हवी पुढच्या गाडीत बसली. खरं तर राजवीरच्या गाडीतही पुरेशी जागा होती. ड्रायव्हर आणि एक बॉडीगार्ड सोडलं तर मागे तो एकटाच होता. पण त्याला गाडी शेअर करणं आवडत नसे. सिक्युरिटी आणि प्रायव्हसी दोन्ही कारणामुळे. पहिल्यांदाच जान्हवी इतक्या मोठ्या महागड्या आलिशान गाडीत बसली होती. काही वेळ ती गाडीच्या आतल्या सजावटीकडे, बटनांकडे, सीट्सकडे अवाक होऊन पाहत होती. गाडी तर जबरदस्त आहे, ती मनातच म्हणाली. जान्हवी अशा प्रकारे इकडे तिकडे पाहताना दिसत असल्यामुळे तिच्या शेजारी बसलेला बॉडीगार्ड तिलाच न्याहाळू लागला. जान्हवीची नजर जशी त्या माणसावर पडली तशी ती घाबरून गेली. तिने झटपट आपला चेहरा दुसऱ्या बाजूला करून खिडकीबाहेर पाहू लागली. जान्हवीच्या शेजारी बसलेला बॉडीगार्ड दिसायलाच खूप भयान होता. त्याच्या डोक्यावर केस नव्हते. अंगकाठी उंच व भव्य आणि चेहऱ्यावर कठोर भाव. दिसायला तो एखाद्या चित्रपटातील खलनायकासारखाच वाटत होता. थोड्या वेळाने जान्हवी परत त्याच्याकडे बघते तर आता तो तिला बघत नव्हता. ते पाहून ती त्याला वरपासून खालपर्यंत न्याहाळते. अचानक तिची नजर त्याच्या पिस्तुलावर पडते. मग तिच्याकडून राहवत नाही. ती सहज विचारते, ही पिस्तूल खरी आहे का? माइंड युअर ओन बिझनेस.
बॉडीगार्ड रागाने डोळे बटारत खडसावून उत्तर देतो. त्याच्या अशा उत्तराने जान्हवी दचकल्यासारखी होते. ती पुन्हा खिडकीबाहेर पाहू लागते. ह्या खडूसाने स्वतःपेक्षा जास्त खडूस बॉडीगार्ड ठेवले आहेत. देवा, मला तर खूप भीती वाटते. ती मनातच पुटपुटते. थोड्या वेळाने गाडी शहराबाहेरच्या एका शांत भागात पोहोचते. तिथली सुनसान जागा पाहताच जान्हवीला अधिकच भीती वाटू लागते. तिचं हृदय जोरात धडधडू लागतं. कुठे अपहरण तर नाही ना केलं मला? आधीपासूनच तो मला बरा वाटत नव्हता. काहीतरी चुकीचं करणार असं वाटत होतंच. देवा, काय करू? इथूनच उडी मारू का? जान्हवी घाबरून मनात विचार करत होती. ती हळूच गाडीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते. हे, हॅलो, व्हॉट आर यू डुईंग? गाडीचा काचा उघडताना पाहून बॉडीगार्ड संतापाने ओरडतो. त्याचा आवाज ऐकताच जान्हवी थरथर कापते. काही नाही, जान्हवी म्हणते. ती अडखळत उत्तर देते. सीट प्रॉपरली. तो पुन्हा रागाने घुरघुरतो. आता जान्हवी एकदम पुतळ्यासारखी बसून राहते. हलण्याची सुद्धा हिंमत होत नाही. ती मनातच गृहीत धरून बसते की आज तर आपलं काही खरं नाही. गाडी एका मोठ्या बंगल्यासमोर जाऊन थांबते. जान्हवी बाहेर पडते. सुशोभित परिसर, भव्य गेट, सगळं खूप सुंदर. जान्हवी गाडीतून उतरते. तेवढ्यात राजवीरचा दुसरा बॉडीगार्ड तिला एक लिफाफा देतो. विअर दिस. आता हे काय? ती त्रासलेल्या सुरात म्हणते. लिफाफा उघडल्यावर आत काळ्या रंगाच्या सुंदर हिल्स असतात. त्या पाहून जान्हवीच्या चेहऱ्यावर क्षणात हास्य येतं. ती लगेचच आपले शूज काढून बॉक्समध्ये टाकते आणि हिल्स घालून घेते. समोरची सजावट अप्रतिम होती. तेवढ्यात राजवीरही आपल्या गाडीतून उतरून तिच्या शेजारी येतो. मिस्टर मेहता आणि ऐना अद्याप पोहोचले नव्हते. त्यांची गाडी राजवीरच्या मागे होती. राजवीर बंगल्याकडे चालत जातो. जान्हवीही मागून त्याच्याच मागे जाते. ती आजूबाजूच्या सजावटीकडे पाहतच होती. राजवीर थांबून मागे वळतो, पण जान्हवीचं लक्ष दुसरीकडे असल्यामुळे तिला तो थांबलाय हे समजत नाही आणि ती सरळ त्याच्यावर जाऊन धडकते. राजवीर 6 फुटांचा तर जान्हवी अवघी 5 फूट 4 इंच. हिल्स घातल्या तरी ती त्याच्या छातीपर्यंतच पोहोचत होती. ती थेट राजवीरच्या छातीत आपटते. तिला समजताच ती लगेच 2 पावलं मागे होते. सो सॉरी सर, ती दडपलेल्या आवाजात म्हणते. ध्यान कुठे आहे तुमचं, मिस जान्हवी? राजवीर किंचित रागाने बोलतो. मी ते म्हणजे. जान्हवी काही बोलूच शकत नाही. ती नजर चुकवत आपले केस कानामागे करत उभी राहते. आता मला फॉलो करणं बंद करा. काही काम असेल तर मी स्वतः तुम्हाला बोलावेन. तोपर्यंत पार्टी एन्जॉय करा. राजवीर जान्हवीला स्पष्ट सांगतो. राजवीरच्या तोंडून हे ऐकून जान्हवी मनोमन खुश होते. पण जसेच ती पुन्हा त्याच्याकडे पाहते, तिचा चेहराच पडतो. राजवीर बोलून तिथून निघून जातो. हे काय केलंस तू जान्हवी? राजवीर निघताच जान्हवी दोन्ही हातांनी आपलं डोकं पकडते आणि स्वतःलाच दोष देऊ लागते. थोड्या वेळापूर्वी ती राजवीरला धडकली होती आणि तिची लिपस्टिक त्याच्या पांढऱ्या शर्टवर लागली होती. हे लक्षात येताच ती आणखीनच तणावात जाते. त्या दरम्यान मिस्टर मेहता आणि ऐना देखील पार्टीत पोहोचले होते. मिस्टर मेहता राजवीरकडे येऊन विचारतात. सर, हे गिफ्ट मिस्टर अडवाणींना आत्ताच देऊ का? हो, द्या आणि शक्य तितक्या लवकर कॉन्ट्रॅक्ट साईन करण्याबद्दलही बोलून घ्या. मला इथे जास्त वेळ थांबायचं नाही, राजवीर उत्तर देतो. मिस्टर मेहता गिफ्ट देण्यासाठी
आणि कॉन्ट्रॅक्टबाबत बोलण्यासाठी मिस्टर अडवाणींबरोबर जातात. मिस्टर अडवाणी त्यांना थांबवतात आणि म्हणतात, अहो थांबा ना मिस्टर मेहता, एवढी घाई कशाची? पार्टी तर आत्ता सुरू झाली आहे. आधी पार्टीची जान येऊ द्या. त्यांच्याशी तुमची भेट घडवून आणतो, मग कॉन्ट्रॅक्ट साईन करू. जान्हवीचे पूर्ण लक्ष राजवीरकडेच होते. तिला अजूनही काही सुचत नव्हतं की त्याच्या शर्टवरील लिपस्टिकचा डाग कसा पुसायचा. काय करू देवाजी, हाच क्षण मला मिळाला होता का? ती वर पाहत पुटपुटते. ती प्रचंड अस्वस्थ झालेली असते. अखेर हिम्मत करून ती टिश्यू पेपर घेते आणि राजवीरकडे चालू लागते. समोरच उभा असलेला राजवीर कुणाशी तरी बोलत असतो. पार्टीत नामांकित व्यावसायिकही आले होते, त्यामुळे प्रत्येकजण त्याला भेटायला पुढे येत होता. त्यामध्ये तो पूर्ण व्यग्र होता. थोडा वेळ थांबल्यानंतर जसे समोरचा माणूस निघून जातो, जान्हवी त्याच्या समोर उभी राहते. राजवीर भुवया उंचावत विचारतो, मिस जान्हवी, आपण इथे काय करत आहात? मी तर तुम्हाला बोलावलंही नाही. हो, ते म्हणजे मी तशीच. जान्हवीला काय बोलावं ते सुचत नाही. असं काहीही बोलू नका मिस जान्हवी. तो निघायला लागतो, पण जान्हवी पुन्हा त्याच्या पुढे येऊन उभी राहते. राजवीर काही न बोलता फक्त तिला त्रासदायक नजरेने पाहतो. म्हणजे तुम्ही काही खाल्लत का? ते विचारत होते. जान्हवी कसाबसा प्रश्न विचारते. त्याच्या चेहऱ्यावरचा चिडचिडेपणा आणखी वाढतो आणि तो वळतो. जान्हवी पुन्हा त्याला थांबवत म्हणते, मी काही घेऊन येऊ का तुमच्यासाठी? नको धन्यवाद, तुम्ही तुमचं बघा मिस जान्हवी. मला काही हवं असेल तर मी स्वतः घेईन. राजवीर पुन्हा होतो, पण जान्हवी पुन्हा त्याचा मार्ग अडवते. काय करता आहात तुम्ही मिस जान्हवी? तो आता स्पष्टपणे चिडून बोलतो. मी तर. तरीही जान्हवी घाबरते. ती पुन्हा अडवते. काय मी काम असेल तर बोला, नाहीतर माझा वेळ वाया घालवू नका. राजवीर कठोरपणे म्हणतो. हो म्हणजे पार्टी खूप छान आहे, खूपच छान. जान्हवी घाबरून काहीही बोलते. ही पार्टी मी दिलेली नाही. तुमचं लक्ष कुठे असतं मिस जान्हवी? राजवीर त्रासून विचारतो. हो, तुम्ही नाही दिली, पण पार्टी तरी खूप छान आहे. जान्हवीचा गोंधळ अजूनच वाढलेला. राजवीर पुन्हा जायला लागतो, तेव्हा ती विचारते, मग पार्टी कुणी दिलीये? आता राजवीर पूर्णपणे वैतागलेला. उत्तर देऊन तो तिथून निघून जातो. काय करू यार, काहीच समजत नाहीये, जान्हवी स्वतःशी पुटपुटते. राजवीर पार्टीत व्यस्त असल्यामुळे जान्हवीने केलेली मूर्खता पूर्णपणे टिप्पणी त्याने दुर्लक्ष केली. अन्यथा तो वेगळ्या मूडमध्ये असता तर जान्हवीची स्थिती वाईट झाली असती. आज जान्हवीनेही खूप धीर दाखवला होता. राजवीरशी पंगा घेणं म्हणजे जणू सिंहाच्या तोंडात हात घालण्यासारखं होतं. एना जेव्हा राजवीरला जान्हवीसोबत पाहते तेव्हा तिचा राग अनावर होतो. तिला जान्हवीबद्दल प्रचंडतेने वाटत होतं. आज जान्हवी अफाट सुंदर दिसत होती. येणारा जाणारा प्रत्येकजण तिच्याकडे एकदा तरी वळून पाहत होता. काही मुलांचे ग्रुप तर उभे राहून तिच्यावरच कमेंट करत होते. पण जान्हवीचं लक्ष मात्र पूर्णपणे राजवीरवर होतं, किंवा त्याच्या शर्टवरील त्या लिपस्टिकच्या डागावर. एना लगेच राजवीरकडे धावते. राजवीर लाईन मारण्याची किंवा त्याला इम्प्रेस करण्याची एकही संधी ती सोडू इच्छित नव्हती. सर, आज तुम्ही खूप हँडसम दिसत आहात, एना त्याला कौतुकाने म्हणते. तेवढ्यात जान्हवी सुद्धा तिथे येऊन त्यांच्या जवळ उभी राहते आणि एनाचे बोलणे तिच्या कानावर पडते. राजवीर काही बोलणार इतक्यात जान्हवी बोलून जाते. म्हणजे काय, बाकीच्या दिवशी सर वाईट दिसतात का?
जान्हवीचा बोलण्याचा सूर ऐकून राजवीर तिला रागाने डोळे पटारून पाहतो. ऐनाला काहीच कळत नाही म्हणून ती लगेच म्हणते, सर सर तर नेहमीच हॉट दिसतात. राजवीर दोघांकडे संतापाने पाहत म्हणतो, मला तुमच्याकडून अशा गोष्टी ऐकण्याची गरज नाही. दोघींनीही स्वतःकडे लक्ष दिलं तर तुम्हाला चांगलं होईल. दोघीही इथून जाऊ शकता. पण दोघींच्याही पायाला हालचाल नाही. शेवटी राजवीरच तिथून निघून जातो. जान्हवी मनातच ठरवते, यावेळी काहीही झालं तरी मी तो लिपस्टिकचा डाग साफ करूनच येणार. तर मित्रांनो, नक्की जान्हवी तो डाग कसा साफ करेल हे तुम्हाला उद्याच्या भागात नक्कीच पाहायला मिळेल.